अकोला जिल्हा पोलीस प्रशासनानं मुलींसाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालयात त्यांच्याशी होणारी अभद्र वागणूक, मानसिक व शारीरिक छळ किंवा लैंगिक शोषणाच्या संदर्भातील तक्रारी पोलिसात दाखल करण्यासाठी तक्रार पेट्यांची व्यवस्था केली होती. परंतु ती बाब शाळा महाविद्यालयानं गांभीर्यानं न घेता तक्रार पेट्या भंगारात टाकल्या आहेत. अकोल्यासह राज्यात शोषणाच्या घटना ताज्या असताना मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं लावण्यात आलेल्या तक्रार पेट्या गायब असल्याची गंभीरजनक बाब समोर आली आहे. आपण बघतोय की शासनाने बेटी बेटी बचाव बेटी पढाव ही अशी योजना काढलेली आहे. प्रत्येक ठिकाणी त्या विषयीवर नारे सुद्धा होत आहेत. पण काय फायदा आहे या नाऱ्याचा? रोज म्हणजे जिथे तिथे नारे बघतोय आपण आणि ते बोर्ड वाचतोय की मुलगी वाचली पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. पण या योजनेचा फायदा काय आहे की त्यावर प्रतिक्रियाच केल्या जात नाहीये. शासन त्यावर काही ऍक्शनच घेत नाही आहे. आणि इकडे म्हणतोय आपण की शिवाजी महाराजांचा जो काळ होता, त्यांची जे शासन पद्धती होत्या की मुलींवर अत्याचार व्हायचे, मुलींना म्हणजे ते जे गुन्हे करायचे, जे लोक त्या मुलींवर अत्याचार करायचे, त्यांचे जसे सर कलम होत होते, त्यांचे प्रत्येक दिवशी एक एक बोट कापून त्यांना सजा द्यायची, त्या प्रकारे त्या मुलांना तशी सजा दिली पाहिजे. त्या माझ्या बहिणीला एवढं टॉर्चर करून त्यांनी मारलंय, एवढं टॉर्चर केलंय तिला, तर तशी सजा त्या मुलांना का नाही? त्यांना का बरं सरळ फाशीवर देतात? फाशी तर काय, त्यांना फक्त सांगितलेलं आहे की हे गुन्हेगार आहे, त्याच्यावर काही ऍक्शनही घेतली जात नाही आहे. हो, तसंच म्हणणं आहे माझं. छत्रपतींच्या नावाखाली ते शासन करतायत, पण छत्रपतींचे जे सांगणे होते, त्यांचे जे गुण होते, ते अंगीकार करतच नाही आहेत नाही. म्हणजे त्यांच्या नियमानुसार ते वागतच नाही आहेत ना. तिथे कुठेतरी बदलाव करायला पाहिजे. काही वर्षापूर्वी अशाच मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. मुलीसोबत घडत असलेल्या वाईट घटनेची मुली वाच्यता आई वडील किंवा इतरत्र करू शकत नसल्यानं घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानं शाळा महाविद्यालयात मुलींसाठी अशा तक्रार पेट्या लावल्या होत्या. परंतु शाळा महाविद्यालयाच्या उदासीन कारभारामुळे या पेट्या बहुतेक गायब झाल्याची बाब रियालिटी चेक केली असता समोर आली आहे. या बाबींवरून मुलींबाबत हे प्रशासन गंभीर नसल्याचं स्पष्ट होतं. हो, सध्या हे जे प्रकरण आपण ऐकतो आहे हे अतिशय निंदाजनक आहे. आणि जर आपण पाहिलं तर अगदी लहान मुली, वयोगट 3 वर्ष 4 वर्ष ते संपूर्ण वयोगटातील महिला यांच्यावर अत्याचार घडत आहे. आणि ही एक प्रकारची विकृती निर्माण झाली आहे. आणि जर आपण मुलींचा विचार केला तर त्या शाळकरी मुली असतात, त्यांना यातलं बरंचसं काही कळत नाही, घरी सांगायला घाबरतात. आणि असे वारंवार त्यांच्यावर अत्याचार झाले की प्रकरण बाहेर येते. आणि मग त्या व्यक्तीला पकडल्यानंतरही योग्य ती कारवाई त्याच्यावर होत नाही. आणि एक जर घटना घडली की आपल्याला पुन्हा पेपरमध्ये त्या घटना पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतात. तर कठोर कारवाई त्या व्यक्तीवर व्हायला पाहिजे, जेणेकरून मुलींना भयमुक्त वातावरणात राहता येईल. एखाद्या शाळेत मुलींसोबत विपरीत प्रकार घडला तर लगेच त्या तक्रार पेटीच्या माध्यमातून आपली आपबीती व कैफियत पोलीस प्रशासनाकडे पोहोचवायच्या. परंतु शाळा महाविद्यालयातून या पेट्याच गायब झाल्यानं तक्रार करण्यासाठी किंवा झाला प्रकार सांगण्यासाठी समोर येत नसल्याचे चित्र आहे. या पेट्याच गायब झाल्याने आम्ही तक्रार करायची कोणाकडे, असाही प्रश्न समोर येत आहे. महिला असतील किंवा युवती या सुरक्षित आहेत असं आपल्याला वाटतं का? अजिबात सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रामध्ये काय भारतातच कायद्याचं राज्य नावाची संकल्पना नाहीये. जर इथं कायद्याचं जर राज्य जर असतं तर अशा पद्धतीनं मुली बाळींवरती अत्याचाराच्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं नसतं. आपण पाहतोय किती निर्भया आणि किती मोबिता होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर अशी अधोगतीची जर कामं जर होत असतील तर आमचा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेला आहे? आपण पाहतो हा महाराष्ट्र घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये रांझ्याच्या पगड्याने एका स्त्रीकडे पाहिलं तर त्याचे हातपाय तोडले, चौरंग करून टाकला. मग या पुरोगामी महाराष्ट्रातल्या सरकारला अशा पद्धतीने चौरंग असणारे कायदे का तयार करता येत नाहीत? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जर सरकार मुलींसाठी कायदे करू शकत नसेल, आमच्या महाविद्यालयामध्ये मुलांच्यापेक्षा मुलींचं प्रमाण जास्त आहे. आणि जर ह्या मुली जर अशा काही प्रसंग पाहून जर महाविद्यालयात यायला जर कचरूल जर लागल्या तर आम्ही महाविद्यालयात चालवायची कसं, आम्ही शिकवायचं कसं? जर मुलींच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही कायदे करू शकत जर नसाल तर आम्हाला किंवा मुलींना तुम्ही शस्त्र बाळगण्याची परमिशन द्या, की त्या शस्त्राच्या आधारावरती आम्ही आमचं स्वतःचं संरक्षण करू शकतो. आतापर्यंत आम्ही असंच म्हणत होते की कायदा आमचं संरक्षण करेल, पण आता कायदा तुमचं संरक्षण करू शकत नाही. आम्हाला शस्त्र द्या, आम्ही आमचं स्वतःचं संरक्षण आम्ही करू. ज्या प्रकारे आता निषेध सुरू आहे तर याच्यामध्ये पण कुठेतरी राजकारण होतं असं आपल्याला वाटतं का? राजकारण खऱ्या अर्थानं व्हायला नाही पाहिजे आहे. कारण का हा मुद्दा विरोधी पक्षाचा नाही, सत्तारूढ पक्षाचा नाही, सर्व मानव जातीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे कोणीही राजकारण न करता मुली हा प्रश्न समोर सगळ्याच पक्षांनी समोर आला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे.
अगदी बरोबर आहे. अकोला पोलीस दल नेहमी महिला सुरक्षा, विद्यार्थी सुरक्षा अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्या अनुषंगाने पोलीस दलाच्या वतीने प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये तक्रार पेटी बसवण्यात आलेली. मध्ये 3 तक्रारी मुलींच्या आल्या होत्या. त्या इतर कारणासंदर्भात होत्या. त्या संदर्भात तक्रारीचं निराकरण करण्यात आलेलं आहे. आज सुद्धा आम्ही सक्षम या प्रोग्रामच्या अनुषंगाने प्रत्येक शाळेमध्ये तक्रार पेटी लावून महिला, विद्यार्थी, शिक्षिका यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थी योग्य त्या सूचना तक्रार पेटीचे निराकरण करण्याबाबत सूचित करत आहोत. थँक्यू. संजय उमंग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.